मच प्रमोददास शेडगे आणि हार्दिकजी केणी यांचा आवाज या ठिकाणी आपण ऐकत होतात. अंपायरला ग्रीन सिग्नल. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. शुभ दुपार. सफाळेकर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. श्रीकृष्ण स्पोर्ट्स चाफेवाडी आयोजित ही क्रिकेट स्पर्धा आणि आज अंतिम दिवस. पहिला बॉलवरती आला बॉल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आणि छत्रपती क्रीडांगणावरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच सुरू झाली आहे. उमिलबन जलसार आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करते टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा. हार्दिक बॉलिंग ट्रॅकवर. वॉट अ शॉट. हाफ अँड ट्रॅक ऑन साईडला खेळ. मिड विकेटला फोल्डर डीप मध्ये. पहिल्या टप्प्यावरती उचलून थ्रो केला जाल तो पण एक सिंगल ॲड होती. सलामीची जोडी महेश त्याच्या सोबतीनं आता गणेश आला. महेश ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या बॉलवरती ॲड झाली सिंगल. 6 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस. आज तुम्हाला चॅम्पियन, रनर अप, 3rd, 4th, 5 अगदी असे टायटल कुठे कुठे जाणार त्या सर्वांची उत्तरं मिळतील. आतापर्यंत काही टीम्स सुपर 3 मध्ये इंटर होताना देखील आपल्याला पाहायला मिळालात. त्यामध्ये जर आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या टीमकडे देखील नजर टाकू. रघुनाथ काका सरावली यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलं. त्याबद्दल त्यांचं देखील विशेष आभार. बॅटच्या समोर होता. ऑन साईडला मिड विकेटला ड्राईव्ह केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आणि त्याच दरम्यान फक्त मी ते एकच धाव. मागचा सामना एकाकी झुंज प्रणय पाटीलची ती मात्र अर्धवट राहिली. खूप सुंदर बॅटिंग करत होता प्रणय, पण म्हटलं जाताना प्लेयर तोच जो मॅच फिनिश करून मैदानाच्या बाहेर येईल. 20 चेंडू 31 ची गरज. तिकडे प्रणयची विकेट आणि त्यानंतर सामना जिंकता आला नाही. खूप चांगलं कमबॅक शेवटच्या 4-5व्या ओव्हरमध्ये केलं विराथननं आणि तो सामना जिंकून ते टेबल सुपर 6 मध्ये आलं. इथे आली विकेट. फलंदाज बाद आणि ओम 11 जलसारला धक्का लागलाय मैदानावरती पहिला. आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत एक सन्मान आपण करूयात. व्यासपीठावरती आदरणीय स्वप्नीलजी पाटील आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. स्वप्नीलजी पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी आयोजित चाफेवाडी चषक आपल्या भेटीसाठी आला. हे क्रीडांगण अनेक भव्य दिव्य स्पर्धांसाठी ओळखलं जातं. मग शिवनेरी चषक असेल, चाफेवाडी चषक असेल, लाखा मोलाच्या स्पर्धा या मैदानावरती रंगताना तुम्हाला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक चाफेवाडी चषकाचा आनंद तुम्ही आम्ही सर्वजण सध्या घेताय. आणि आज स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक टीम स्वप्न घेऊन येईल की आज जिंकायचं. आज जिंकलात तर पुढे जाऊन अनेक सारे इंडिव्हिज्युअल प्राइज आहेत. प्रत्येकी टीमसाठी ट्रॉफी, मोठी धनराशी कॅश प्राइजच्या स्वरूपात ते सगळं तुमची वाट पाहतं. जय महाराष्ट्र चिखलपाडाला मिळाली एक चांगली सुरुवात. हार्दिक बोरच्या खात्यात विकेट झाली आहे. या ठिकाणी ॲट नंबर 1 अनंत पाटील यांचं शुभागमन झालं. या मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ह्या व्यासपीठ सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच्या समोर असणाऱ्या ब्युटिफुल ट्रॉफीज, अतिशय सुंदर डिझाईनच्या ट्रॉफीज आहे जी प्रत्येकाला वाटेल की आज जिंकली पाहिजे. नंबर 1 ची डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती ॲड होती. सामना मागचा जो झाला ना खरं तर काटा कीर झाला होता जोपर्यंत प्रणय पाटील बॅटिंग करत होता. जसा प्रणय बाद झाला सामना पूर्णपणे एकतर्फा झाला आणि पुढे वाटचाल करताना टीम आपण पाहिली सामना जिंकून ओमसाई विराथन संघाला जो ट्रॉफीचा हकदार झाला. बॅटच्या समोर ऑन साईडला टर्न केला. आडवा बॅटनं खेचलाय. बॉल चालला पहिल्या टप्प्यावरती इन फ्रंट ऑफ दी सेंटर. डीप मिड विकेटच्या बाहेर आलाय हा चाफेवाडी चौकार. आणि या चौकारानं स्कोर देखील डबल डिजिट मध्ये फ्लाय झाला. 11 ऑन दी बोट. 11ला 1 बाद. आणि अजूनही महत्वाच्या अंतिम बॉलचा खेळ पहिल्या P1 मधील बाकी आहे. 6 षटकांच्या मॅचेस आहेत. मजाल 6 ओव्हरचं क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता सुरुवातीच्या 2 ओव्हर पॉवर प्ले मध्ये रन्स येणं, 3ऱ्या-4थ्या ओव्हरमध्ये पार्टनरशिप होणं, 5व्या-6व्या ओव्हरमध्ये विकेट्स इन हँड, नंतर आक्रमण करणं.
हे गरजेचं आहे. इथे फटका उंच गेल्यानंतर कापेल का हो. चाललाय वाऱ्याच्या लाटांवरती स्वार. बॉल सीमा पार आला एक दमदार दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. षटक संपलंय मैदानावरती. पहिल्या आणि धावफलकावरती धावा झाले 17ला 1 बाद. ओम-11 जलसार आता लिव्हिंग टॉप. 6 षटकांची मॅच आहे. 17च्या सरासरी रन तुम्ही बनवतात. प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ तुम्हाला ट्रिपल डिजिट मध्ये 102 दाखवतं. जयेशनं जर हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी जयेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे 2000 रुपयाचं. जय महाराष्ट्र चिखलपाडा त्यांच्या विरुद्ध ओम-11 जलसार. हा सामना अजय भोईर यांच्याकडून त्या पारितोषिक होतं 2000चं. ओम-11 जलसार सध्या 17ला 1 बाद. आणि या दरम्यान शुभागमन झाला. जो संघ आज सुपर 3 सेमीफायनल खेळताना तुम्हाला पाहायला मला त्या टीमचा की फॅक्टर नॅन केणी आणि त्यांच्या सोबतीनं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस चेतन शेट केणी यांचं आगमन झाला. त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या चाफेवाडी चषकाच्या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. षटक संपलं. पहिलं रन झालं 17. ना कोई मुसीबत है ना कोई इम्तहा तो क्या मजा है जिनमा. अरे तूफा भी रुक जाएगा जब आग लगी हो सिनेमा. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करता है मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होते. आज तुमच्या मेहनतीला यश हवंय तर मैदानावरती रणांगण तुम्हाला गाजवावं लागेल. अजय भोईर यांच्याकडून 2000 हॅट्रिक साठी प्रत्येक गोलंदाजाला दिले जातील. यश आणि जयेश साठी. यश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिला चेंडू टाकला या ठिकाणी त्यांना डॉट. जय महाराष्ट्र चिखलपाडा कमबॅक करणं गरजेचं आहे. प्रत्येक एक डॉट बॉल एक सिंगल डबल प्रोजेक्टेड स्कोर सातत्यानं तुम्हाला वेगळ्या चेंजेस येताना पाहायला मिळतील. बॉल तयार. राऊंड विकेट. फुल टॉस होता. टायमिंग झाला हो झालाय. बॉल सरळ आलाय. लॉंग ऑनला टाटा बाय बाय करत सीमा रेषा पार आलाय षटकार. वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. दर वर्षाला संक्रांतीला सामना रंगतोय मैदानाला. सांगतोय मी खर खर सार सांगतोय मी खर खर. थँक्यू डीजे. इथे फटका क्वालिटी आहे. डावकुरा त्याच्या फलंदाजांची बॅटिंग पाहणं त्याची मजा ती काही वेगळी असते. आणि इथे बॉल चाललाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. आधी लॉफ्ट केला इन टू द प्लॉट. रडार मध्ये होता तो लॉंगॉनच्या बाहेर आला आणि ज्यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड यॉर्कर हाफ ऑली के ड्राईव्ह करत असताना स्वीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. ब्युटिफुल बॅटिंग बाय महेश. 5 बॉलचा सामना करत आतापर्यंत वैयक्तिक 13 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. मागचा बॉल 4 डीबीएन लाईव्ह. स्कोरर थोडस अपडेट करून घ्या. 2 ऍड झालेत तिकडे अजून 2 प्लस होऊन जाऊ द्या. 4 मागचा बॉल. आता या बॉलिंग ट्रॅक वर यश पाटील राऊंड विकेट. फटका फसलाय की प्रॉपर टायमिंग आहे. बॉल आलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नकद बड़ा ना पद बड़ा. मुसीबत में महेश खड़ा तो गेंदबाज के सपनों से भी बड़ा. मागच्या 3 बॉल मध्ये 2-6 1-4 आणि धाव फलक जाऊन पोहोचला 33. सुसाट सुटलाय ओम-11 जलसार. व्हॉट अ शॉट. हँड अँड कोऑर्डिनेशन बॅटचा फ्लो सारं काही लाजवाब होतं.
अगदी विनायक भोईरनं मारलेला टेस्ट क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अगदी 90+ जाताना षटकार, त्याची आठवण काही क्षणात जागी होत असताना ते रबर बॉलचं क्रिकेट होतं इथे टेनिस बॉल क्रिकेटवरती, जिकडे विद्यार्थ्यांचे क्रीडांगण छत्रपती मैदान खूप दूरवर अथांग पसरलेलं आहे. बट दुपारच्या सत्रात रन्स प्रचंड बनतात या मैदानावरती. जर चर्चा झाली रात्रीच्या क्रिकेटची, 5 ओव्हर तुम्ही 6 ओव्हर 45-40ला फाईट बॅक करू शकता. बट जर दुपारी क्रिकेट खेळलं जातं कमीत कमी 6 ओव्हर तुम्हाला 85 रन या मैदानावरती पाहिजे. एक मोठं स्कोरिंग ग्राउंड दुपारच्या सत्रात. हा देखील चालला एक्स्ट्रा कव्हरला शॉट ऑफ द डे. व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश ऑन फायर. वरिष्ठांची हाय आम्हाला साथ शिरावर. क्या बॅटिंग करतोय, क्या बॅटिंग करतोय. 3 सिक्सर, अगदी 1 चौकार. आतापर्यंत आलेत 22 धावा. अवघ्या पॉवर प्ले मध्ये जवळजवळ प्रोजेक्टेड स्कोर आता खूप पुढे जाऊन पोहोचलाय 128 वरती, कारण 39 बनलेत. अजून एक हा पण चाललाय डाऊन द ग्राउंड, मारलाय आणि असा मारलाय जसा बॅट वरती आला ना त्याच्यावरती रबर स्टॅम्प होता जलसरच्या षटकाराचा. षटक संपली आहे, 2 धावा झालं 45. 7 बॉल मध्ये 29 वरती बॅटिंग करतो महेश. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. आम्ही उडवली दांडी अन केला या पत्ता गुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक आहे लय पॉवरफुल. सफाळ शहरचा भेवाडी चषक आहे लय पॉवरफुल. षटक मैदानावरती आपण पाहायला संपलं या ठिकाणी दुसरं आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर महेशचं काउंटर अटॅक ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतं. यश पाटीलच्या विरुद्ध त्यांना मारलेला फटके DBN लाईव्हच्या या हायलाइट्स. एक्स्ट्रा कव्हरला मारला तो स्पेशल होता इनसाइड आउट सिक्सर, आणि त्यानंतर जो मारला डाऊन द ग्राउंड तो लाजवाब होता. हा पाहू शकता तुम्ही अगदी बॅटच्या मधोमध परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि हा शॉट ऑफ द मॅच. जसा बॅटच्या पट्ट्यात तसा मैदानाच्या बाहेर. लाजवाब टेलिकास्ट सध्या करते टीम या ठिकाणी DBN लाईव्ह. गुड शॉट बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी वापरले जातात. जसा बॉल बॅट वरती आला ना की मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होताना या ठिकाणी आपण पाहताय खूप सुंदर या ठिकाणी बॅटिंग सुरू आहे. टप्पा पडला, चालला बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची झाली आहे त्या ठिकाणी आपण पाहताय समाप्ती. निरंजन भाई छिडा यांच्याकडनं गुड शॉट बॉल या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर झालेत, त्यांचा देखील विशेष आभार. बॅटच्या समोर आणि हेलिकॉप्टर बॉल ट्रॅव्हल झालाय सरळ मैदानाच्या बाहेर. आला षटकार. जलसर फक्त आज इतकं सांगतीये, खाऊ तर तुपाशी नाही तर जाऊ उपाशी. आतापर्यंत इनिंग मधले षटकार जर मोजले ना तर महेशनं मागच्या ओव्हरमध्ये मारले 4, आता इकडे पिंकेशनं मारला 2रा, आणि धावफलक पोहोचला 51 धावा धावफलकावरती. एक मोठा हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. जर जय महाराष्ट्र चिखलपाड्याला कमबॅक करायचं तर विकेट्स घ्यावा लागतील गरजेच्या या मॅचच्या दरम्यान. 51 लॉस ऑफ 1, 51ला 1 बाद. 2.2चा खेळ झाला. अजूनही 3 षटक आणि या ओव्हरमधले 4 बॉल बाकी आहेत. 100 जास्त लांब नाही आहेत. बॉल हवा होता, मिस टायमिंग, कॅचचा कॉल नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. एक सिंगल झाली, एक कम्प्लीट सेकंडचा कॉल जोपर्यंत थ्रो केला जाल 2 धावा आरामात या ठिकाणी पूर्ण झालेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर या ठिकाणी आपण पाहिली 53 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. जयेश हॅट्रिक साठी जर या ठिकाणी आपण पाहिलं तर
अजय भोईर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि गरज आहे या मॅच मध्ये खरं तर आता कमबॅक करणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं आहे. खूप सुंदर बॅटिंग. वॉट अ शॉट. हा देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलाय षटकार. काय कडक बॅटिंग मैदानावरती करतोय. एका बाजूला पिंकेश दुसऱ्या बाजूला महेश. लाजवाब बॅटिंग या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 59 सुसाट सुटली आहे टीम जलसार. कुठेतरी ब्रेक लावावा लागेल जय महाराष्ट्र चिखलपाडा, अन्यथा सेकंड इनिंग मध्ये चेस करणं खूप कठीण जाईल. याच दरम्यान शुभागमन झालं या व्यासपीठावरती. हा देखील बॉल बाउंड्रीच्या बाहेर. जणू काही एखाद्या ओडीआय मॅचच्या हायलाइट्स या ठिकाणी सुरू आहेत आणि काय बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. पार्टनरशिपची जर चर्चा झाली अवघ्या 13 बॉलमध्ये 53 धावेची भागीदारी पाहायला मिळाली आहे. कारण पार्टनरशिप तुमच्या समोर या ओव्हर्समध्ये देखील आले. जयेश घरतच्या समोर धावा 18, मागच्या ओव्हरमध्ये आले होते 28. षटके संपली 3 आणि धावा धावफलकावरती बनलेत त्या म्हणजे 63. एक छोटंसं सॉन्ग ऐकू. डीजे कॅन्डीला दिवा संधी आणि पुन्हा परतू छत्रपती क्रीडांगण विराथन या ठिकाणी. JS. रेस आहे ना दोघांमध्येच लागली आहे की जास्त षटकार मारेल कोण. 8 मध्ये बॅटिंग करतो पिंकेश 28, 8 मध्ये बॅटिंग करतो महेश 35. नवनाथ आला आणि त्याचा देखील पहिला बॉल वाईड यॉर्कर. गोलंदाजीमध्ये कुठेही ते खराबी नव्हती. पहिला बॉल जो टाकला अगदी वाईड यॉर्करला होता आणि तिकडनं जो लोब फुलटॉस कनेक्ट केला, उचलला ना बॅटवरती पिकअप पॉइंट आणि तिथनं डायरेक्ट डिलिव्हर केलाय सीमारेषा बाहेर षटकार. लगातारचा मारलाय नंबर 4. आधीच्या ओव्हरमध्ये देखील 3 मारले होते महेशनं. हा 5वा येईल का नाही. आता विकेटच्या शोधात गोलंदाज आणि इकडे टिपलाय झेल आणि फायनली 69 या आकड्यावरती विकेट जातीये नंबर 2. खूप सुंदर पार्टनरशिप राहिली. अगदी तुफानी बॅटिंग पाहायला मिळाली महेशच्या बॅटमधनं आणि 9 बॉलमध्ये अवघ्या 35 धावा बनवत षटकार त्यानं मारले 5, चौकार त्यानं मारला 1. स्ट्राईक रेट त्याचा होता 388.89 चा आणि वादळ शांत झालंय महेश भोईर नावाचं. Girls these days, full of spice. Girls these days, full of spice. आजकाल जवानी पोऱ्याना, आजकाल जवानी पोऱ्याना, लाज नाही वाटे या पोऱ्याना, लाज नाही वाटे या पोऱ्याना. अर्ध्या अकलेशी तयार हतावया नात्यात पडावला, अर्ध्या अकलेशी तयार हतावया नात्यात पडावला. 69 लॉस ऑफ 2.
आता फायनली झालाय पुन्हा एकदा कम बॅक मागचा डॉट बॉल आणि त्यानंतर पाठवलाय फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय नंबर 4 धाव फलकावरती 73. श्रीकृष्ण चाफेवाडीचं हे भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. खरं तर अनेक साऱ्या टीम स्पर्धेमध्ये कमी झाल्या, मग ते कुठेही ऑर्गनायझर्स खचले नाही. त्याच थाटात त्याच रुबाबात पुन्हा स्पर्धा उभी राहिली. आता एकच रिक्वेस्ट आहे ऑल टीम्सला, जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवता वेळेवरती यायला आणि वेळेवरती खरं तर खेळायला शिका. इन फ्युचर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट अजून खूप पुढे जाणार आहे आणि एखाद्या स्पर्धेमधनं जर तुम्ही बाहेर काढता पाय घेता आणि वेळेवरती ऑर्गनायझर्सला न कळवता, एका आयोजकाची कथा काय असते ना ते स्वतः स्पर्धा ठेवून बघा. तर नंतर आयोजकांना किती त्रास सहन करावा लागतो. आणि जो पूर्णच्या पूर्ण हाफ होता तो अगदी अर्ध्या रात्री कॅन्सल झाला तर सकाळी ऑर्गनायझर्सनं खेळवायचं कोणाला, हा सगळ्याधिक मोठा प्रश्न एका आयोजकाला पडलेला असतो. शशिकांतजी भोईर यांचं शुभागमन झालं या मंचावरती. किशोरजी भोईर यांचं आगमन झालं, त्यांचं देखील करू आपण सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती येऊन आपण मॅचचा आनंद घ्यावा ही श्रीकृष्ण चाफेवाडीच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतोय. व्हाईट बॉल अंपायर्सनं घोषित केला, त्याला DRS चॅलेंज करण्यात आला आणि काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नितेश पाटील थर्ड अंपायरच्या भूमिकेत. नितेश कदम बंद मॅडम काही क्षणात रिप्लाय आपल्यापर्यंत पोहोचेल. खरं तर कालच नितेश कदम यांचे जे बॉस आहेत जय पवार, त्यांचं पॉडकास्ट जसप्रीत पॉडकास्टला आलं आणि खूप सारं स्ट्रगल त्याच्या आयुष्यामधलं JPने सांगितलं. अंपायरचा इशारा या ठिकाणी आला. व्हाईट बॉल नो मोर DRS. जो DRS तुम्ही घेतला होता तो आता बॅटिंग साईड तुम्ही गमावला आणि आता ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयावरती तुम्हाला इकडे खेळावं लागेल. आणि चौथ्या दिवशी पूर्ण जो सफाळ्यामधनं टीम्स या स्पर्धेमध्ये पुन्हा खेळण्यासाठी आल्या, हा पूर्ण जो कॅन्सल झाला होता डहाणू आणि पालघरचा, त्या ऑल टीमचं मनपूर्वक आभार. आणि त्यामध्ये नक्कीच अमर जलसार, ओम 11 जलसार, चिखलपाडा, एडवन या सगळ्या टीमचं मनपूर्वक आभार. कारण वेळेवरती पुन्हा या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात त्याबद्दल विशेष तुम्हा सर्वांचं कौतुक. टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स, वेल बोल्ड, खूप चांगलं कमबॅक केलं नवनाथनं. जिकडे करण रन रेट यांना 20, 21, 22ला होतं तिकडे थोडंसं आटोक्यात आणण्याचं काम केलं आणि ज्या महाराष्ट्र चिखलपाडाला या सामन्यामध्ये जिवंत ठेवताना नवनाथचा स्पल पाहायला मिळाला. हा बॉल तुम्ही पाहू शकता ऑफ ब्रेक टाकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स एक्स्ट्रा उसळी घेत असताना फलंदाज देखील अगदी टॉस होऊन बॅकफुटला जाऊन स्लाइस करायला ट्राय करत होतं, तिकडे नाही जमलं आणि धावफलकावरती 74. जर इकडनं अजून 18.50 सरासरीनं धावा बनल्या तर 111 बनतील. पर ओव्हर 20 आले, 114, 22 आले, 118. बट तिकडे हा देखील विचार करावा लागेल, जर 10 पेक्षा 2 षटकं कमी धावेची इकॉनॉमी तुम्ही टाकली तर तुम्ही 90च्या आतमध्ये थांबवू देखील शकता. गणेश गावड 3 मध्ये 5 त्यानं केला. त्यानंतर महेश भोईर 9 बॉल 35, खूप सुंदर बॅटिंग त्यानं केली. पिंकेश पाटील सध्या अर्धशतकाच्या दिशेनं वाटचाल करतोय, 8 बॉलमध्ये 28 त्यानं बनवलेत. संकेत भोईर एका चौकाराच्या मदतीनं 3 निर्धाव खेळलाय. रन बॉल 4 चेंडूमध्ये 4. हार्दिक भोईरचं पहिलं षटक इकॉनॉमी होती 17. यश पाटीलचं सर्वाधिक महागडं 28. त्यानंतर सेकंड हायस्ट रन जिकडे या इनिंगमध्ये आल्या जयेश गरत 18 आणि त्यानंतर कमबॅक करताना नवनाथ पाटील. एकही गोलंदाज अगदी आतापर्यंत पाहिला ना सिंगल डिजिटमध्ये दिसलेला नाही आहे. फायनली आता बॉलिंग ट्रॅकवरती आणलंय राहुल पाटीलला. हा चौथा विकल्प ओव्हर नंबर 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंकेश पाटीलच्या समोर कसं थांबवलं जाईल या ठिकाणी वादळ, त्यासाठी राहुल पाटीलला स्ट्रॅटेजी मैदानावरती आखावी लागेल. खूप सुंदर क्रीडांगण आहे, अगदी डोंगर मात्याच्या पायथ्याशी वसलेलं, निसर्गाच्या खुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं म्हणून तर आल्याला म्हणालो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा आणि सफाळ्याच्या क्रिकेट प्रेमींना आणि खेळाडूंना मानाचा प्रेमाचा जय शिवराय. फटका लाजवाब, फिल्डर आहे डीप मध्ये, बॉल अडवेल का नाही. तिकडे टप्पा पडल्यानंतर ना बॉल उसळी खूप घेतो, खूप टणक असा खरं तर मैदानातला तो परिसर आहे आणि कडक भागावरती जर का गुडशॉटचा बॉल आदळला तर बाउन्स जास्त मिळतो. ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर. लोवर फुल टॉसला बॅटवरती घेऊन कव्हरला काढलाय आणि याला हा चौकार. 78-78. फुले कोरे काढूला भरल्या, माथ्यात फुले कोरे काढूला भरल्या, दादी मला नको रोके
धमाकेदार बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मी विचार केला होता की आज देखील या मैदानावरती बॉलर्सचा दबदबा पाहायला मिळाला जो नेहमीप्रमाणे राहतो. आता आज काही वेगळं आहे. बॉल्समध्ये असणारा फरक. गुड शॉट बॉल. यॉर्कर फिल्डिंग झाली आहे खराब. एक्स्ट्रा कव्हरला बीट करून बॉल चाललाय. या जमिनीला आग लावत वादळ मैदानावरती जे घोंगावतंय ते थांबायचं नाव घेत नाहीये. पिंकेश ऑन फायर. डीजे अभी तो असली मंजिल पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहा बाकी है. अभी नाकी है मुट्ठी भर जमीन. अभी नापना पिंकेश को आसमा का पूरा कद बाकी है. अपील जरूर झालं. लाईक बिफोर विकेट साठी पूर्णपणे ऑफस्टमच्या बाहेर उभे होते बॅटर. सेकंडचा कॉल, रनआउटचा धोका आणि 2 धावा आरामात त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि अंपायरचा इशारा लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपात धावफलकावरती धावा जोडल्या जातील. 2 स्कोर जाऊन पोहोचलाय 84. 84 धावा. जय महाराष्ट्र चिखलपाडा त्यांच्या विरुद्ध सामना तुम्ही पाहताय. ओम 11 जलसार आणि खतरनाक सध्या हे बॅटल सुरू आहे दोन टीम मध्ये. जय महाराष्ट्र चिखलपाडाकडे देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. बट जर नंबरच्या पुढे रन्स गेल्या तर अडचणी या ठिकाणी अडू शकतील. त्याच्यामुळे प्रयत्न हेच करावे लागतील की इथनं रन्स थांबवले जावे. खूप सुंदर बॅटिंग करताना टीम आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. ओम 11 जलसार नावाचा ब्रँड आज मैदानावरती झळकतोय. सफाळ्याचं क्रिकेट हे देखील क्रिकेट वेड आहे. फार मोठ्या प्रमाणात इकडे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं. अनेक साऱ्या लीग खेळल्या जातात. आताच काही दिवसांपूर्वी सफाळे प्रीमियर लीग देखील पार पडली. सातत्यानं वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या विभागात, वेगवेगळ्या कन्सेप्ट सोबत स्पर्धा तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. आणि अनेक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या सफाळे नगरीनं पालघर जिल्ह्याला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेत. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट देखील इकडे तो खेळवलं जातं. प्रोजेक्टेड स्कोर सध्या 110 वरती आहे. त्या पाहूयात तिथे काही कमी आणलं जाईल का. अशी टाकली गोलंदाजी तर हेच प्रोजेक्टेड स्कोर 115-20 पर्यंत पोहोचेल. अर्ध्या विकेटवरती टाकला होता. शफल झाले आणि लॉंग लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. फलंदाज संकेतनं मारलाय. एक कडक फटका त्याचा लागेल भर दुपारी. टीम ज्या महाराष्ट्र चिखलपाडाला चटका. हा आला षटकार आणि या षटकारानं स्कोर देखील जाऊन फ्लॅश झाला 91 वरती. संकेत बॅटिंग करतात. 5 मध्ये 10. पिंकेश 12 मध्ये 37. राहुल पाटीलचं षटक ते देखील महागडं. विकेटलेस आणि 15 आलेत आणि 15 वरती फिनिश होईल कारण हा बॉल डॉट आलाय जो या षटकातला अंतिम बॉल होता. षटक संपली आहेत मैदानावरती. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 91. हा मागच्या बॉलचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. आपण जाऊया एक सॉन्ग ऐकू डीजे कॅन्डी कडनं आणि पुन्हा परतू या मैदानाच्या आत. फुले गोरे काढून फुले गोरे काढून दादी मला नागरो केले दादी मला नागरो केले सोला तुला नागरो केले सोला तुला नागरो केले दादी मला नागरो. DRS आणि त्याआधी षटकार देखील आलाय. जर 6 आलेत पिंकेश पोचेल वैयक्तिक 13 मध्ये 43 वरती. बट जर टीम इकडे नो बॉल आलाय तर 98 ला पोचेल. हा षटकार तर जरूर आहे. फक्त जर नो बॉल असेल तर एक्स्ट्रा 1 धाव आणि पुढचा फ्री हिट मिळेल. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर खूप चांगलं टेलिकास्ट सध्या करते DBN लाईव्ह. डीप होते बॉल. फेअर बॉल. 6 ऍड होतील आणि धावफलक 6 ने पुढे जाल. टीमची टोटल तुम्हाला 6 ने पुढे फ्लॅग होताना पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 97.
इनफिल्डच्या वरनं काढला, बॅकफुट पॉइंटला चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्या. ओम 11 जलसार 101 धावा धाव फलकावरती पूर्ण झालं. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा हाय स्कोर आणि अर्धशतकाच्या दिशेनं देखील वाटचाल सुरू झाली आहे. 14 बॉल मध्ये 47 वरती बॅटिंग करतोय या ठिकाणी पिंकेश. फक्त 3 धावेची गरज आहे. नवनाथ ज्यानं मागचं षटक 11 धावेचं टाकलं होतं. बॉलत या बॉलिंग ट्रॅकवर अर्धशतकाच्या अगदी समोर येऊन थांबला पिंकेश. खूप सुंदर बॅटिंग केली आहे. इथे खराब आहे, इथे खराब आहे. लेग कटर टाकायचा होता, पडलाय जवळजवळ डावा स्टिकच्या 5व्या 6व्या स्टंपच्या बाहेर. खूप लांब बॉल, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चाललाय. धाव फलकावरती धावा 1-0-2 अर्थातच 102 आणि व्यासपीठावरती शुभागमन झालाय किशोरजी भोईर साहेबांचं. त्यांचं देखील करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. एक मोठी टोटल स्कोर कार्ड वरती लावली आहे जलसारनं आणि हा चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. अर्धशतक झालंय पूर्ण. एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्या पिंकेश. क्या बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या पिंकेशच्या अर्धशतकासाठी. एकदा बॅट हाय फाय झालंच पाहिजे. आणि काय खेळला या मॅच मध्ये. 15 बॉल 51 धावेची एक तुफानी विस्फोटक झुंजार आणि वादळी पारी साकारत असताना जलसारचं वादळ, त्याचं नाव पिंकेश. रिमेंबर द नेम. हे नाव इथनं प्रत्येक जण लक्षात ठेवेल कारण आज तो असा खेळलाय की त्याच्या बॅटनं इतिहास घडवला. बॅकफुटला जाऊन ऑन द टॉस वरंद सेवाग स्टाईल स्लॅश केलाय आणि सेलिब्रेट केलंय आपलं अर्धशतक थाटात. 106 106 धावा धाव फलकावर. प्रोजेक्टेड स्कोर अगदी जिकडे सुरुवातीपासून होतं ना शेवटपर्यंत तिकडे जाणार आहे कारण प्रत्येक ओव्हर्स मध्ये रन्स बनले डबल डिजिट मध्ये. एकही षटक जिकडे 10, 9, 8 अशा धावा खर्च झालेल्या नाही आहेत. त्याचं कारण महेश आणि पिंकेशने केलेली तोडफोड बॅटिंग. राऊंड विकेट हा देखील काढलाय बट आता फिल्डर आहे कव्हर्सला टिपलाय झेल आणि फायनली आली विकेट. 106 वरती हा तिसरा धक्का लागलाय टीम ओम 11 जलसारला. In the mix. हे जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंजोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50. थँक्यू डीजे. अंतिम बॉल पहिल्या डावातील 106 बनलेत आणि त्यामध्ये ऍड होतील अजून 6. वैभव भोईर आपला एक वार विरोधक गार. षटक संपलंय मैदानावरती अगदी 6वं आणि पहिला डाव देखील त्या सोबतीनं संपलाय. 112ला 3 बाद. ओम 11 जलसार. जलसारच्या नावाला त्यांच्या लौकिकाला शोभेल अगदी तितकी धमाकेदार बॅटिंग प्रत्येकानं केली आहे आणि ज्या महाराष्ट्र चिखलपाडा टीम समोर टार्गेट सेट केलाय 113 धावा. नेक्स्ट मॅच प्रणय. विराथन खुर्द आणि त्यांच्या विरुद्ध चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द आणि त्यांना फाईट करेल टीम ओमसाई विराथन. चला टॉस साठी लगेचच दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक झालाय. टॉस देखील आपण करत आहोत. हे वॅगन व्हील तुम्हाला पाहायला मिळत आहे एखाद्या 50 ओव्हरच्या ओडिया मॅचचं नाही आहे, अवघ्या 6 ओव्हरच्या मॅचचं जे सध्या तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. आणि तिकडे कॅप बॅटिंग केली आहे ओम 11 जलसार. खूप सुपरबली या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळाला. आणि टेनिस बॉल क्रिकेट जिकडे रन्स बनायला पाहिजे तिकडेच बनले. थर्ड मॅन आणि त्या सोबतीनं जर तुम्ही पाहिलं किंवा पॉइंटला पूर्णपणे वॅगन व्हील खाली आहे आणि ज्या रन्स बनलेत मोस्ट ऑफ 24, 14, 22, 24 ऑन साईडला बनलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. कारण टेनिस बॉल क्रिकेटचं देखील एक छोटं समीकरण आहे, जिकडे वारा तिकडे मारा. ही सध्या बॉलिंग कार्ड तुमच्या समोर होतं आणि या आपण वळूयात लगेचच मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. आणि महत्वाचं आहे त्याआधी टॉस देखील आणि सामन्याला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आपल्या समोर याच विभागातील एक युवा प्रतिभा संपन्न समालोचक आपल्या समोर जोडले जातील. यंग टॅलेंटेड कॉमेंटेटर हार्दिक केनी. ते टून कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. तोपर्यंत डीबीएन लाईव्ह आणि त्या सोबतीनं
टीम चाफेवाडीचं हे भव्य दिव्य आयोजन श्रीकृष्ण चाफेवाडी चषक आपल्या भेटीसाठी. धन्यवाद. वेलकम टू ग्राउंड. धन्यवाद ओमकार शेटे सर. एक स्वीट व्हॉइस ऑफ टेनिस बॉल क्रिकेट चा आवाज आपण ऐकला. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. एक मोठी रनचे 6 ओव्हरमध्ये धावांचं एक शिखर पार करायचं आहे आणि इथे जयमास्टर चिखलपाडा टीमला संघर्षाच्या नद्या संघर्षाचे घाट इथे चढावे लागणार आहेत. असा धुंदला हो सकता है मंजिल नाही, संघर्ष बुरा हो सकता है जिंदगी नाही. बॅटिंग पाहायला मिळाली, हायलाईट्स त्याचे दाखवले जात आहेत. स्पेशली पिंकेशने जी बॅटिंग केली ऑन दी टॉस. थर्डमॅनला जे चौकार वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलमध्ये. ओमसाई विराथन टीमचे कॅप्टन. सर आपण टॉससाठी या. आपण टॉस करणार आहोत. मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत, त्यांना चॅलेंज करत असताना ओमसाई विराथन या 2 टीममधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ साईडला 16 धावा आणि ऑन साईडला या ठिकाणी 35 धावा. स्पेशली पिंकेशचा जो ऑनफिल्ड आपण पाहू शकताय, ज्या रन्स झाल्या त्या दाखवल्या जात आहेत. चा वॅगन व्हील प्रत्येक फील्डमध्ये रन्स झाल्यात. ओव्हर दी कव्हर, ओव्हर दी लॉंग ऑन, इन फ्रंट ऑफ दी लेग आणि प्रत्येक फटक्यामध्ये एक वेगळं नाविन्य पिंकेशचं दिसून आलंय. 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉससाठी या. यस आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहणार आहोत ओमसाई विराथन. चला टॉस आपण करून घेणार आहोत. आदरणीय सन्माननीय किशोरजी भोईर साहेब प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतो किशोरजी भोईर सरांना आपण आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी करून घ्या. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला साईराज भोईर आणि दुसऱ्या बाजूला मिथुन पाटील यांना आपण पाहतोय. संपूर्ण सफालेकरांना आपल्या अनोख्या फलंदाजींना वेळ लावून सोडणारा हा फलंदाज साईराज भोईर. चला टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन एक ठिकाणी उपस्थित आहेत. आदित्य या ठिकाणी कॉल करतील. टेल असा कॉल या ठिकाणी केला गेला आहे आणि येस टेल आलाय. टॉस आदित्य जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. येस ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहोत आपण कॉम्बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॅमेरामॅन विशाल मांगेला. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेब यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येण्याची कृपा करावी. पहिला बॉलचा खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती सिंगल येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मिथुन पाटील आणि साईराज भोईर हे 2 फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला एक वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्म मिस्ट्री बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती अर्थातच किरण भोईर यांना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती ॲज अ स्ट्रायकर बॉलर. अनेक वेळा ओम इलेव्हन जलसा टीमला एकाकी सामने त्यांनी जिंकून दिल्यात. अनेक सारे इकॉनॉमिकल स्पेल त्यांच्या आपण पाहिल्यात. मिथूनसाठी हा टाकलेला ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि बरोबर लेंथ त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. ज्या पद्धतीनं बोटं फिरवली होती. धावसंख्या फलकावरती 1. तिसरा बॉल, अजून एक चांगला बॉल. मागच्या 3 बॉलवरती अवघड प्रश्न या ठिकाणी विचारले जात आहेत फलंदाज मिथुनला आणि त्या प्रश्नांची उत्तर आतापर्यंत सोडवता आलेली नाही आहे. इथे एक चांगली स्टार्ट द्यायची आहे टीम जयमास्टर चिखलपाडा संघाला, कारण धावांचा एक मोठा डोंगर त्या ठिकाणी पार करायचा. 113 धावांचा चेज या स्पर्धेमध्ये. रन्स चेज होताना देखील आपण पाहिल्यात आणि डिफेंड होताना देखील पाहिल्यात, कारण याच मैदानावरती 48 डिफेंड झाल्यात 6 ओव्हरमध्ये.
2 धावा मिळतील या बॉलवरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या फलकावरती 3. आतापर्यंत 4 बॉल्सचा खेळ मैदानामध्ये झाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 18 ते 19च्या सरासरीने बॅटिंग करावी लागणार आहे आणि तो चांगला सेटअप या ठिकाणी पुढच्या 2 ओव्हर्समध्ये जमवायचा आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिस्ट्री बॉलर हा उल्लेख आपण केला होता. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मैदानामध्ये किरण भोईर देत असताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला अंतिम क्षणाला त्या ठिकाणी डीप झाला आणि बॅटरला मोठा फटका खेळण्यासाठी अवघड झाला होता. इथे देखील बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह, इथे देखील रन मिळणं अवघड झालं. काय स्पेल त्या ठिकाणी हाताळला. इथे नक्कीच रुबाब दाखवायचा पुन्हा एकदा ओम 11 जलसा टीमला, कारण आत्तापर्यंत यंदाच्या हंगामामध्ये 4 वेळा ही बॅटल समोर येताना पाहायला मिळालं आणि सफारी क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील एक वन ऑफ द बेस्ट बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय माशा चिखलपणा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना ओम 11 जलसर. किरण भोईर यांचा स्पेल आपण पाहतोय आणि त्यांचे बॉलिंग हायलाइट्स दाखवले जातील. ज्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी केली गेली, एक वेगळा ट्रॅप या ठिकाणी मिथुनच्या अगेन्स्ट रचला होता. सातत्यानं ऑब्रेकचा वापर मैदानामध्ये होत होता आणि ते ऑब्रेक बरोबर त्या ठिकाणी फुल लेंथवरती ठेवले जात होतं आणि मिथुनचा जो वीक झोन तो या ठिकाणी रीड केला होता. जे बॅटल मैदानामध्ये रंगली होते, एका बाजूला आपण मिथुनला पाहिलं आणि दुसऱ्या बाजूला किरणला. त्यामध्ये किरण यांनी आपली दहशत त्या ठिकाणी दाखवलं. ओव्हर नंबर 2 मध्ये एक वन ऑफ द ग्रेट लेजंड अर्थातच अनिल पाटील यांना आपण पाहतोय. सबसे खातील अनिल पाटील. चला घाई करा, वेळ जास्त जातोय मैदानामध्ये. येणारी 5 षटकं आणि येणाऱ्या 5 षटकांमध्ये 110 धावा चेस करायच्यात. पहिला बॉल हेलिकॉप्टर शॉट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झाला होता. संकेतला आपण पाहतोय थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाले. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि त्या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा स्कोर कार्डवरती पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झाला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न साईराज भोईरने त्या ठिकाणी केला होता. तो आक्रमण जरूर फेल गेला. आता बॉल नंबर 2, दुसरा बॉल राऊंड द विकेट. एक कोण बनतोय आणि त्याचा फायदा या ठिकाणी मिळवत असताना अनिल पाटील यांना आपण पाहतोय मैदानामध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आउटसाईड द ऑफ स्टंप हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. पुढचा बॉल या ओव्हरमधील राऊंड द विकेट. राऊंड द विकेट नाला फटका फसलाय. कॅचिटचा कॉल स्वतः किरण भोईर त्या ठिकाणी कॉल करतात, परंतु तदनंतर त्या ठिकाणी प्रदीप आले आणि प्रदीपने एक चांगला झेल टिपला. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं शेवटच्या क्षणाला आणि फर्स्ट विकेट इज गॉन नाव. मंजिलें भी जिद्दी है और रास्ते भी जिद्दी है. देखते हैं कल क्या होगा. हौसले भी जिद्दी आहे. आता इथून ते हौसले खूप मायने राखणार आहेत, कारण येणाऱ्या 29 बॉलमध्ये 108 धावा या ठिकाणी चेस करायच्या आहेत. 27 बॉल आणि 27 बॉलमध्ये 108 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये हार्दिक भोईर या ठिकाणी दाखल होत असताना आपण पाहतोय. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व आणि डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मागील 9 बॉलमध्ये पाहायला मिळाला. हार्दिकसाठी पहिला बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा महेंद्र भोईर सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. टीमची टोटल फलकावरती 6 या आकड्यावरती 6 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. राऊंड दी विकेटने डिलिव्हरी पॉईंटमध्ये थोडंसं क्रॉस आर्म त्या ठिकाणी जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक अनोखी आर्म ॲक्शन अनिल पाटील यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमणाचा बिगुल वाजवला गेलाय. सरळ बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा. स्लॉटमध्ये बरोबर बॉल घेतला आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवला. धावसंख्या फलकावरती 12. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय राऊंड दी विकेटने टाकलेला हा बॉल आणि तदनंतर ऑफस्टमच्या बाहेरनं या ठिकाणी ज्या पद्धतीनं चेस केलं, बॅटचा फॉलो थ्रू जबरदस्त होता. धावसंख्या फलकावरती 12. आता 26 बॉल आणि 26 बॉलमध्ये 101 धावांची या ठिकाणी आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये धावांचा जो पाऊस पडला आणि षटकार चौकारांचा जो वर्षाव झाला, स्पेशली पिंकेशची बॅटिंग लाजवाब होती. इथे फटका फसलाय. बॅटचा टॉप एज विकेट किपर जज करतोय. कॅच ड्रॉप. आता हार्दिकला दिलेलं जीवनदान येणाऱ्या कालामध्ये कर्दन काळ ठरू शकतो, कारण ऑलरेडी एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि मोस्ट ज्या वेळेला जयमाशा चिखलपटा टीम बॅकफुटला असते तेव्हा हार्दिक भोईर हा वाघ तिथे दहाडत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील त्याच भूमिकेमध्ये यायचं. समोर एक मजबूत बॉलिंग युनिट या धावा रोखण्याकरिता सज्ज झाला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शेवटचा बॉल ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रदीप त्या ठिकाणी येत आहेत. एक धाव मिळेल या बॉलवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये एक वर्चस्व त्या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रत्येक गोलंदाजाचं पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा केल्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 10 धावा येताना पाहायला मिळाला. आता 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये
आवश्यकता आहे 100 धावेंची. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. चोवीस बॉल आणि 24 बॉलमध्ये विजयासाठी 100 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला लेफ्टाम गोलंदाजांच्या यादीमध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला गोलंदाज अर्थातच प्रवीण भोईर यांना आपण पाहतोय. प्रत्येक टुर्नामेंटमध्ये एक वेगळी छाप आणि एक वेगळा रुतबा प्रवीण भोईर यांचा आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी तुल्यबल राहिला आहे. समोर देखील तितकाच दर्जेदार आणि स्टँडर्ड लेवलचा ऑलराऊंडर समोर उभा आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी यॉर्करने सुरुवात त्या ठिकाणी केली जाते. ही स्पेशालिटी आहे प्रवीणची. एक लेफ्टाम नॅचरली स्पिनर यॉर्कर हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. ज्या पद्धतीने मागच्या 2 ओव्हरमध्ये किरण आणि त्याचबरोबर अनिलने वर्चस्व दाखवलं, या ओव्हरमध्ये देखील प्रवीणला वर्चस्व दाखवायचं आहे. दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्यात. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळेल का, तर फाईन बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन आता टीमच्या कदामध्ये जोडली जाईल. धावसंख्या फलकावरती 14. 14 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. पहिल्या 2 षटकांमध्ये जो भूतकाळ आहे तो विसरावा लागणार आहे. आज अगर संघर्ष का दौर तो कल सफलता का सौर होगा. पुढचा बॉल या ओव्हरमधील येथे समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह. अनिल पाटीलला बीट करून बॉल सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. 6 धावा षटकार. षटकाराला इट्स टाइम फॉर रिव्हेंज. इथे रिव्हेंज घ्यायचे, पलटवार करायचं. हार्दिक भोईरला 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात आणि याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागणार. हा देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये तितकंसं चांगलं कॉर्डिनेशन झालेलं नाहीये. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. हार्दिकला स्ट्राईक हवी आहे, कारण येणाऱ्या बॉलवरती काउंटर अटॅक त्याला करायचा आहे. दुसरा धक्का जयवंश चिखलपटा टीमला लागत असताना मिथूनच्या रूपामध्ये गॉन. जो पहिल्या 2 षटकांमध्ये सेटअप असायला हवा होता तो कुठेतरी नाही आहे, कारण कम्पेअर करत असताना 45 फर्स्ट इनिंग मध्ये लागला होता. इथे काय फटका पाहायला मिळतो. बॅकफुट पंच आणि सरळ बॉल निघून जाईल कव्हर पॉइंटला फाडत. 4 धावांकरिता चौकार. इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा पॉवरफुल. अरे इंटरनॅशनल मॅच सारखी स्पर्धा पॉवरफुल. आपल्या चषकाची धावा चषकाची जरा 25 फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. आता 20 बॉल आणि 20 बॉलमध्ये 88 धावांची गरज आहे. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. हार्दिकच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा. संघर्ष के राह पे चलने वाले को हार्दिक भोईर करते. या देखील बॉलवरती हेलिकॉप्टर शॉट आणि त्याची सॉफ्ट लँडिंग लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. षटकार. 6 धावा. वन्स अगेन बिग शॉट. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने आले आणि बरोबर बॅटवरती घेतला आणि तदनंतर हा कडक शॉट त्या ठिकाणी या दुपारच्या 17 मध्ये. 19 बॉल 82 ची गरज आहे. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय त्या ठिकाणी. जज करतायत, कंट्रोल मध्ये नाही आहेत आणि कॅच ड्रॉप. 2 धावा देखील मिळाल्यात. आता समीकरण येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉल मध्ये विजयाचं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 80 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये 80 बनवायच्या आहेत. मागच्या 18 मध्ये 33 बनवल्यात. आता येणाऱ्या 18 मध्ये 80 बनवावं लागणार आहेत. छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात डीजे कॅन्डीच्या दिशेने. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय किशोरजी भोईर सरांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय शशिकांतजी गरज साहेबांना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. किशोरजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत दुपारच्या 17 मध्ये. या स्पर्धेच्या या ठिकाणी आपण पाहतोय प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मुख्य मंचावरती. आदरणीय शशिकांतजी गरज साहेबांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान पार पाडून घ्यायचा आहे.
अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 80 धावांचं 26.67 रिक्वायर रन रेटने इथे बॅटिंग करावी लागणार आहे. येणाऱ्या 3 षटकांमध्ये तरच या धावा चेस होऊ शकतात आणि तो पॉझिटिव्ह माइंडसेट इथे दोन्ही फलंदाजांना ठेवावा लागणार आहे. एका बाजूला हार्दिक 9 बॉलमध्ये 26 धावा, दुसऱ्या बाजूला जयेश घरतला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या देखील फलंदाजाला आज चमकायचं, या देखील ध्रुव ताऱ्याला आज चमकायचं या मैदानावरती. आणि टीमचं कौतुक करावं लागणार. 113 धावांचा पाठलाग समोरच्या टीमला करायचा आहे आणि त्यावेळेस झालेली गोलंदाजी प्रवीणच्या षटकामध्ये डेफिनेटली रन्स झाल्या, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 80 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जयेश गर्त एका बाजूला, दुसऱ्या बाजूला हार्दिक भोईरला आपण पाहतोय 33 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा केला आतापर्यंत संपलाय. कंपॅरिझन भरपूर मागे आहे जय मास्टर चिखलपाडा टीम. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये इथे फक्त आणि फक्त 6 आणि 4 ने डिलिंग करायचे आहे. ओम 11 जलसा टीम 63 वरती होती 3 षटकांच्या नंतर आणि इथे जय मास्टर चिखलपाडा टीम 33 वरती आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 80 धावांचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती एक लेफ्ट आर्म मिस्ट्री बॉलर दाखल होत असताना अर्थातच किरण भोईर यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला एक अतिशय विस्फोटक फलंदाज जयेश घरतला आपण पाहतोय. पहिलाच बॉल ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला होता, ऑल ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. डीप मिडविकेटला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34. 34 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. हार्दिक आता स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. एअर स्ट्राईक करावी लागणार आहे, एअर स्ट्रायकर बनावा लागणार आहे. काउंटर अटॅक इथे सातत्यानं करावा लागणार आहे. प्रत्येक बॉलवरती प्रत्येक ओव्हरमध्ये पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये हवं तसं बॉन्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. एकदा मिळेल या बॉलवरती. 35 धाव फलकावरती 35. आता रिक्वायर रन रेट 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 29.25च्या सरासरीने इथे बॅटिंग करावी लागणार आहे. कचलेला आत्मविश्वास तो जागा करावा लागणार आहे मैदानामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चेस करायचा होता, व्यवस्थित बॅटवरती आलेला नाही आहे. डीपमध्ये शतषक आहेत. गणेश गवळला आपण पाहतोय. एक धाव मिळेल या बॉलवरती. मागच्या 3 बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल येताना आपण पाहिलं. किरण भोईर इतक्या सहजासहजी ते मोठे फटके खेळू देत नाही आहेत. आज देखील तोच परफॉर्मन्स, तीच दहशत, तोच दरारा त्यांचा पाहायला मिळाला. या बॉलवरती स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंगॉनला क्लिअर करणारा हार्दिकच्या बॅटमधून आलेला एक धमाका षटकार. मैं निकला ओ गड्डी लेके एकाकी झुंज आणि एकट्याने लढलेली खिंड मैदानामध्ये हार्दिक भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. एकाकी झुंज या मॅचमध्ये साथ त्याला मिळाली नाही. 33 धावा हार्दिकच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. ते डॉट बॉल येईल मैदानामध्ये. पिंकेश यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. आज एक अविस्मरणीय खेळी त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. काय फटके होते ओव्हर दी कव्हर, त्यानंतर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, हुक शॉट, पुल शॉट. फाईट जॉर्कर इथे टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज किरण यांनी केला होता आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 43. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीने हा बॉल पिच झाला, जी सेकंड वाईड लाईन आहे त्याच्या बाहेर हा बॉल पिच झाला होता. 43 स्कोरकार्डवरती शेवटचा बॉल. लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. फुल टॉस बॅटवरती घ्यायचा होता. डीप मिड विकेटला बॉल पाठवायचा होता. एकच धाव या बॉलवरती मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 44. 44 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. या देखील ओव्हरमध्ये फक्त 11 धावा येत असताना पाहायला मिळाला. जे चित्र आपण पहिल्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळालं होतं ते 4थ्या षटकामध्ये देखील त्याची पुनरावृत्ती होत असताना पाहायला मिळाली. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 69 बनवायचे आहेत 12 बॉलमध्ये. आदरणीय सन्माननीय गणेशजी काशीनाथ भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खर्डी गावातील एक सुंदर उद्योजक. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1234 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे. आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब 3030 जलसार गावामधून एक सुंदर समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन दादांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं आहे. आदरणीय सन्माननीय राहुलजी गावड साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. सफाली गाव यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी
तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं, जे प्रथम हायड्रोलिकचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य. आदरणीय सन्माननीय चेतनजी गरज साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत डोंगरीपाडा, यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 3,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. आदरणीय दिलीपजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत मच्छीमार संघटना पालघर, यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. आदरणीय सन्माननीय अरुणजी गरज साहेब जे पेशाने डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. या सर्व दात्यांचं मनापासून आभार, हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कुमारी प्रिशा प्रफुल्ल घरत यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,001 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी आपल्या स्पर्धेला लाभले गेले. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. तिसरा देखील हेच असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हार्दिक बॅट झलकवायचे अर्धशतक पूर्ण झालंय. जिथे कोणी लढत नाही तिथे एकटा हार्दिक लढतो हे दाखवून दिलंय या मैदानावरती. षटकार 6 धावा, 16 बॉलमध्ये 52 धावा आणि त्याच्या कारकिर्दीमधील त्याच्या लाईफमधील एक ग्रेट इनिंग म्हणू शकतो. आज पुन्हा एकदा ठिकाणी हार्दिक भोईर हे नाव चर्चेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या सत्रामध्ये पिंकेश यांना आपण पाहिलं, लाजवाब बॅटिंग त्यांची पाहायला मिळाली, डेंजरस बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि आता सेकंड इनिंगमध्ये हार्दिक भोईरला आपण पाहतोय एकटा लढला या मॅचमध्ये, एकाकी झुंज या मॅचमध्ये त्याने दिले. चिखलपाडा गावाचा वाघ आज या मैदानावरती दहाडत असताना आपण पाहिलंय. हा देखील इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न झाला होता, पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकार आल्यानंतर पलटवार चौथ्या बॉलवरती हेमंत भोईरचा आपल्याला पाहायला मिळतो. 62 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय. 5वा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. 113 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता 6 ओव्हरमध्ये. आदरणीय सन्माननीय किशोरजी भोईर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1,001 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. सादत शशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 1,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. 63 धावा फलकावरती 4 बॉलचं केलं आतापर्यंत झालं. 5व्या बॉलवरती इथे नक्कीच हा देखील इनफिल्डवरून खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 61व्या बॉलवरती मिळालेल्या या सिंगलने धावसंख्या फलकावरती 64, 64 फलकावरती लागल्या गेल्या 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी नक्कीच चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता बॅटर जयेशला. चित्र घडलेलं नाही या बॉल होती. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता. चाफेवाडी चषक 2026 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. पालघर जिल्ह्याचा नक्कीच आपण विचार जर केला तर नामांकित स्पर्धेमध्ये ही एक स्पर्धा सध्या चर्चेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळते. विराथन गावाचा अभिमान आणि पालघर जिल्ह्याचा सोहळा. 64 धावा फलकावरती 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात महेंद्र भोईर, त्यांना आमचे आधारस्तंभ. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत महेंद्र भोईर या संघाचे या ठिकाणी पुरस करते. 6 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. 113 धावांचा पाठलाग या ठिकाणी 6 षटकांमध्ये करायचा होता. पहिल्या 3 षटकांमध्ये रन्स आल्या नाही आणि इथे नक्कीच यष्टा दाखवल्या होत्या, यष्टा वाकवल्यात. क्लीन बोल्ट बॅटर हार्दिक गॉन. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 नाच. तू वल्लून हो नाच, पाय वालून हो नाच, जिराक हसून हो नाच, कंबर खोसून हो नाच 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 पोरी. हल्लू हल्लू नाच 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 नाच.
ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे स्टंप दिसत होतं आणि बरोबर लेग स्टंपवरती निशाणा साधला होता. टार्गेट केलं होतं लेग स्टंपला आणि बरोबर लेग स्टंपवरती जाऊन आदळला हा बॉल. नवनाथ आल्यात आणि पहिल्याच बॉलवरती आकाशाला गवसणी घालणारा हा फटका, षटकार, 6 धावा. नाच 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 तू वळून हो नाच पायी वळून हो नाच चिरक चालून हो नाच केस वळून हो नाच 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 पोरा हल्लू हल्लू नाच 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 नाच. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. नवनाथच्या बॅटमधून हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 70 धावा फलकावरती. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच एक बिग बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय का तर नाही. व्हाईट बॉलचा इशारा पंच महेंद्र बोरे सर त्या ठिकाणी दर्शवत आहेत. इट्स व्हाईट बॉल. 71 स्कोर कार्डवरती 4 बॉल आणि 42 धावांची गरज आहे. एका बाजूला ओमसाई विराथन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना चॅलेंज करत असताना आपण पाहणार आहोत चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. मॅच नंबर 3 आपल्याला पाहायला मिळेल. 71 स्कोर कार्डवरती लागला गेला. 4 बॉल 42ची गरज आहे. या देखील बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे आणि तिथे यश मिळताना पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याची सॉफ्ट लँडिंग होत असताना पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 षटकार नवनाथच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 36 धावांची गरज. या धावांनी फक्त पराभवाचं अंतर कमी होईल. जी चर्चा आपण खऱ्या केली होती सफाले क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील एक वन ऑफ द बेस्ट बॅटल. एका बाजूला ओम 11 जलसार आणि दुसऱ्या बाजूला जय महाराष्ट्र चिखलपाडा. या 2 संघांमधील जे युद्ध सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये. सुरुवात मथाण्याच्या मैदानावरती झाली. तिथे पराभवाचा सामना करावा लागला आणि खऱ्या अर्थानं जो प्रवास सुरू झाला आतापर्यंत लीड करू शकलेले नाही आहेत जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ. आणि इंटरेस्टिंग बॅटल असं ही बॅटल पाहण्याकरिता जलसारकर देखील मोठ्या संख्येने आणि जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमचे देखील समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते. नवनाथच्या बॅटमधून या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. आता 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 30 धावांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 18 वरती बॅटिंग करत असताना नवनाथला आपण पाहतोय. 83 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. धावांचा जो पाऊस खऱ्या अर्थानं पाडला गेला त्यामध्ये क्रेडिट द्यावं लागणार आहे महेशला. कारण जी सुरुवात त्याने केली आणि तदनंतर नक्कीच सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळाला. पिंकेशांचं चांगली बॅटिंग केली गेली त्यांच्या माध्यमातून. वैभवने देखील शेवटच्या बॉलवरती जो एक आक्रमण आपण पाहिला होता त्याचा. गणेश आज जरी फ्लॉप ठरलं तरी या स्पर्धेमध्ये त्यांनी देखील चांगलं काम केलं. इथे नक्कीच फोर्स करण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफमध्ये कॅचिटचा कॉल हेमंत त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगला झेल त्या ठिकाणी कंप्लीट केला गेला. 5 बॉलचा खेळ ठिकाणी झाला आणि 5व्या बॉलवरती धक्का लागत असताना 4था षटक या ठिकाणी समाप्त झाले. स्कोरिंगमध्ये थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झाली होती. डिजिटल स्कोरिंगमध्ये शुभम या ठिकाणी ॲक्युरेट होते परंतु डिजिटल स्कोरिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली होती. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओम 11 जलसार अँड हार्ड लक टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा. एक मोठा विजय या ठिकाणी मिळवत असताना ओम 11 जलसार टीम आपण पाहतोय. या टॉप 3 मध्ये या ठिकाणी नक्कीच त्यांची बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यांची फाईट आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने या ठिकाणी चिमूड आपल्याला पाहायला मिळते. जलसार गावामधून आज आपल्या संघाला या ठिकाणी नक्कीच चेअरअप करण्याकरिता. मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. 51 धावा पिंकेशच्या बॅट